नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खोपोली शहर हादरलंय। निवडणुकांमधल्या राजकीय खेळानं एकाचा बळी गेल्यानं पुन्हा एकदा राजकारण बदनाम झालंय। शिंदेच्या शिवसेनेकडून खोपोली नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंचा निर्घृण खून करण्यात आल्यानं त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला आणि याच दरम्यान 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नाव आहेत आणि त्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळत जाणार हे निश्चित। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेतला वाद टिपेला पोहोचला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरोप प्रत्यारोप त्यानंतरच्या राड्यात नगरपरिषद नगरपंचायतीचे निकाल लागले। याचा धुरळा खाली बसण्याच्या आतच नगरसेविकेच्या पतीच्या खुनानं खोपोली हादरलं। खोपोलीतील निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे नगरसेविका म्हणून निवडून आल्या। त्यांचे पती मंगेश काळोखे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते। राजकीय वादातून मंगेश काळोखेंची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केला। खोपोली नगरपालिकेतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागल्यानं ही हत्या झाल्याचा संशय गोगावले यांनी व्यक्त केला। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा शेयाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून त्यांनी हा डाव साधला असावा, बाहेरच्या लोकांना बोलून। पण हरकत नाही आहे, त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघू। हे दुर्दैवी बाब आहे, कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते, कारण तिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते। तर निवडणुकीच्या राजकारणात हत्या होणं चुकीचं असून या हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी मागणी केली। निवडणुकीच्या कारणातून कोणाचाही खून करणं किंवा हत्या करणं हे चुकीचं आहे। निवडणुकीत जो काही निकाल लागतो तो खिलाडी वृत्तीनं मान्य केला पाहिजे। ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे आणि अशा पद्धतीनं खून करणारे कोण असतील त्यांच्या विरोधातले लोक, मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई रितसर कडक कारवाई केली पाहिजे। मंगेश काळोखे हत्येनंतर खोपोलीत तणावाचं वातावरण झालं। आरोपींचा छडा लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा काळोखेंच्या कुटुंबानं घेतला। आमची पण पोरं कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे, तसे तुम्ही सुद्धा आमच्या आपसमध्ये तर या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असल्यानं यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। रायगड येथे नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा खून झालाय आणि राष्ट्रवादीवर आरोप केला महेंद्र खुर्वे यांनी। निकाल लागल्याच्या नंतर अशा प्रकारे खून खराबीची आहे नाही, मला तिथले आता पोलिसांचा काय तिथे चौकशीचा अहवाल येईल, त्यांचे आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही, पण पोलिसांच्या त्याच्यात येईलच जर काही चुकीचं झालं असेल तर। पण असं जर होत असेल, कारण निवडणूक जिंकल्याच्या नंतर कोणाचा खून होत असेल तर राज्य कुठं चाललंय किंवा काय नाही, असं आहे की ते कुणी खून केला काय केला पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे, त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही। दरम्यान मंगेश काळोखे यांच्या पुतळ्यानं या संदर्भात पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी 7च्या दरम्यान जया बार समोरच्या चौकात 3 जणांनी काळोखेंचा पाठलाग करून तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीनं वार करून त्यांना जीवे ठार मारल्याचं म्हटलंय। पूर्ववैमनस्यातून आणि राजकीय वादातून 10 जणांनी मिळून कट रचला आणि मंगेश काळोखेंना ठार केल्याचं या तक्रारीत नमूद केलं। या तक्रारीत कट रचलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, भरत भगत, रवींद्र देवकर यांचा प्रमुख आरोपींमध्ये समावेश आहे। लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावाने हाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली। आमची तपास चालू आहे, आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। महानगरपालिका निवडणुकांसाठी आता रणधुमाळी सुरू असताना रायगडच्या राजकीय आखाड्यातला शिवसेना आणि राष्ट्रवादीतला वाद या हत्येनं आणखी वाढल्याचं दिसतंय। राजकीय वैमनस्यातून नगरसेविकेच्या पतीच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळतील। रायगडहून समृद्धी कोल्हे आणि प्रफुल्ल पवारसह झी 24 तास।